पर्यंतची जिल्हा परिषद शाळेची इमारत व एक अंगणवाडीची इमारत मुंबई वडोदरा महामार्गात येत असल्याने महामार्ग बनवणाऱ्या कंपनीने जिल्हा परिषदेची कुठलीही पूर्व परवानगी न घेता तोडण्यात आली होती। त्यामुळे वर्षभरापासून या शाळेतील विद्यार्थी हे फक्त एका पत्र्याच्या छताखाली शिक्षण घेत होते। जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांनी वर्षभरापासून जिल्हा परिषदेमधील प्रत्येक स्थायी आणि सर्वसाधारण सभेमध्ये पोटतिडकीने हा विषय मांडला होता। नुकत्याच झालेल्या स्थायी समितीमध्ये देखील हा विषय जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांच्याकडून मांडण्यात आला असून या सभेमध्ये मुलांना शाळा उपलब्ध करून न दिल्यास जिल्हा परिषद येथे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता। गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हे एका पत्र्याच्या छताखाली शिक्षण घेत आहेत। ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता जिल्हा परिषदेचे शिक्षक सुद्धा त्यांना शिकवत आहेत। वर्षभरानंतर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शासन आता जागी झाले आहे। आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काल 10 डिसेंबरला झोपी गेलेले शासन लगेच जागे झाले आणि लगेच नवीन वर्ग खोल्या व अंगणवाडी बांधून देणार असल्याचे सांगितले। प्रत्येक वेळा आंदोलनाचा इशारा द्यावा लागतो, नाहीतर आंदोलन करावे लागते, तेव्हाच मागण्या पूर्ण होतात। तर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, उपाध्यक्ष पंकज कोरे, जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी, मंगेश भोईर, शैलेश करमोडा, पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी, डहाणू प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांनी स्थळ पाहणी केली। यावेळी सदर महामार्ग बनवणाऱ्या कंपनीचे अधिकारी देखील उपस्थित होते। शाळेच्या नवीन वर्ग खोल्या आणि अंगणवाडी बांधून देणे, त्यासाठी लागणारी किमान 10 गुंठे इतकी जागा व त्यासाठी लागणारा वाढीव खर्च हा अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या आदेशाने खास बाब म्हणून मंजूर करण्यात आली असून शाळा आणि अंगणवाडीचे कामकाज मालकाच्या संमतीने व काही प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यावर सुरू करण्यात येईल। ज्या जागी शेड होते त्या जागेवर मुलांची शाळा आणि अंगणवाडी लवकरात लवकर उभारण्यात येईल। सरकार हे सातत्याने गरीब मुलांवर त्यांच्या शिक्षणावर दुर्लक्ष करीत असून अनेक जिल्हा परिषद शाळेच्या शाळा या मोडकळीस आल्या आहेत। गरिबांची मुलं ही विद्यार्थी नसतात का? सरकार अशाच प्रकारे गरीब विद्यार्थ्यांवर जिल्हा परिषद शाळेवर दुर्लक्ष करीत राहणार का? गरीब विद्यार्थ्यांची दखल घेणारे सरकार नाही का? प्रत्येक वेळी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागणार का? असे एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत। वर्षभर मुलांनी शेडमध्ये शिक्षण घेतले असून आता त्यांना हक्काची इमारत मिळणार असल्याने पालकांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। जिल्हा परिषद शाळा ही शासनाची शाळा आहे। शासनाची जबाबदारी आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये कोणत्या सुविधा पुरवल्या पाहिजेत। सुविधा तर सोडाच, येथे मुंबई वडोदरा महामार्ग गेल्यामुळे येथील इमारतच तोडण्यात आली आहे आणि वर्षभरापासून हे विद्यार्थी एका पत्र्याच्या छताखाली शिक्षण घेत आहेत। तर वर्षभरानंतर आता त्यांना हक्काची शाळा मिळणार असल्याने पालक, विद्यार्थी, शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे।